नमस्कार मंडळी, तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल आणि त्यातली त्यात चिकन सुक्का तुमचं फेवरेट असेल ना, तर ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. का तर आज आपण बनवतोय हिरव्या मिरचीतलं झणझणीत असं चिकन. याला चिकन खरडासुद्धा म्हणतात. बनवायला अतिशय सोपं आहे. तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी धना पावडर यामध्ये घालायची. 1 चमचाभर धना पावडर इथं घातलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालून याला छान असं मॅरिनेशन करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटासाठी याला ना थोडंसं मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत याचं छोटंसं वाटण तयार करून घेऊया. तर इथं कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आणि थोडंसं सुकं खोबरं यामध्ये आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजाने इथं हिरवी मिरची वापरायची. त्यानंतर थोडंसं आलंसुद्धा इथं मी घेतलेलं आहे. आता हे सगळं छान भाजत आलं की यामध्येच थोडासा लसूण घालायचा. 10-12 पाकळ्या इथे लसणाच्या घातलेल्या आहेत. आता आपल्या चॅनलवर इतरसुद्धा नॉनव्हेजचे व्हिडिओ खूप सारे आहेत. चिकन रेसिपीज आपल्या चॅनलवरच्या सगळ्यांना भरपूर आवडतात. इतरसुद्धा खूप छान छान रेसिपी आहेत. तुम्ही नसेल पाहिला तर एकदा जरूर बघून घ्या. त्यानंतर इथे 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे. जिऱ्यामुळे ना या चिकन सुक्याची चव खूप भारी येते. आता मी गॅस बंद केला आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. का तर हे हिरवं चिकन आहे, त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालून हे वाटण तयार करून घ्यायचं. इथं कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. यामध्ये 1 तेजपान घालायचं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, हे यामध्ये घालायचे. आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं. आपल्याला कांदा खूप जास्त परतण्याची गरज नाही. हलकासा मऊ झाला की तयार केलेलं वाटण आणि थोडीशी हळद यामध्ये घालायची. आता इथं वाटण करत असताना मी थोडंसं पाणी घातलं होतं. खूप जास्त पाणी नव्हतं घातलं, अगदी थोडंसं पाणी घालायचं. खूप जास्त पाणी घातलं ना तर वाटण परतण्यासाठी खूप वेळ लागतो. हे चिकन सुक्का बनवत असताना मी अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता. चिकनला भरपूर पाणी सुटतं. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. लक्षात ठेवा, चिकन मॅरिनेशन करताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ बेतानं घालायचं. आता मसाला व्यवस्थित परतलेला आहे. मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घातलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. खूप मस्त ह्या मसाल्याचं याला कोटिंग येतं. आता हे छान असं मिक्स केल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी मध्यम गॅसवर हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही. पाणी घालण्याची घाईसुद्धा करू नका, का तर चिकनला भरपूर पाणी सुटतं. गॅस बारीक करून मी 5 ते 6 मिनिटासाठी हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, अजिबात यामध्ये आपण पाणी घातलं नव्हतं. हे चिकनला सगळं अंगचं पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला लपथपीत असं आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं गरम पाणी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. पण आज हे मी एकदम सुक्कं हे चिकन बनवत आहे, त्यामुळे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. ते पाणीसुद्धा मी थोडंसं सुकवून घेतलं होतं. आता तुम्हाला ज्या ब्रँडचा चिकन मसाला आवडतो तो इथं तुम्ही वापरू शकता. मी 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. पुन्हा 2 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ अशा कट करून यामध्ये घातलेल्या आहेत. तयार झाले आहे मंडळी आपलं चिकन सुक्कं, जे चवीला खूप जास्त भारी लागतं. त्यामुळे जरूर ट्राय करा. गरमागरम फुलक्यांसोबत किंवा चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप भारी लागतं. त्यामुळे रेसिपी जरूर ट्राय करा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय.